नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे एओसी अकॅडमी पुणेच्या चॅनल वरती। तर आपण करणार आहोत निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस। तर डेट आहे 6 जुलै, 7 जुलैची एक्सपायरी, टाइम झालाय 9:30। तर सगळ्यात पहिलं मला चेक करायचं शिफ्टिंग काय दाखवते, रेजिस्टन्स साइडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवतोय 24,000 वरनं 24,400 वरनं 24,350 या शिफ्टिंगला मी कन्सिडर करणार नाही, कारण 9-17 ची शिफ्टिंग आहे। सपोर्ट साइडला चेक करूया, शिफ्टेड फ्रॉम बॉटम 24,200 वरनं 24,300, 9:15 ही पण शिफ्टिंग कन्सिडर करणार नाही। सपोर्ट काय दिसतोय, सपोर्ट स्ट्रॉंग दिसतोय कुठे, 24,300 वरती। कोणामुळे, तर व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे। रेजिस्टन्स कुठे दिसतोय, तर 24,350 वरती। कोणामुळे, तर ओवाय चेंज मुळे। ओवाय चेंज ची वीकनेस 86% वरती दिसतीये। पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया, पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे। पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे, ओवाय चेंज आणि व्हॉल्यूमची पण इन्क्रीजिंग आहे, म्हणजेच रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप आणि सपोर्ट स्ट्रॉंग। सपोर्टची वीकनेस बघूया, 24,350 वरती इन्क्रीजिंग आहे का, इन्क्रीजिंग आहे, व्हेरी गुड। सपोर्ट पण शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप। मार्केट बुलिश आहे, तर ट्रेड बनणार माझा कॉलचा। तर कॉलचा ट्रेड कुठून बनणार, 24,300 चा सपोर्ट, 24,350 च्या सपोर्ट वरनं पण माझा कॉलचा ट्रेड बनवू शकतो। चला 3-3 मिनिटं पुढे जाऊया, बघूया आपण काय ट्रेड आपल्या लेवलवरती एंट्री झाली की नाही। मार्केट विदाउट एंट्री देता मार्केट वरती चाललेलं आहे। 350च्या रेजिस्टन्सला मार्केट आहे। 350च्या रेजिस्टन्स वरनं काय पुढचा ट्रेड बनवू शकतो का, नाही बनवू शकत। का नाही बनवू शकत, सपोर्ट शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप, रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम 350 वरनं 24,400 वरती शिफ्ट झाले 9:38 म्हणजे सपोर्टची शिफ्टिंग बुलिश झालेली आहे। तर आपल्याला काय पाहिजे, कॉलचा ट्रेड। आता मार्केट ऑलरेडी 24,350 च्या रेजिस्टन्स वरती आहे, त्याच्या वरती जर क्लोज झाला आणि आपल्याला रिटेस्ट जर एंट्री भेटली, तर आपण रिटेस्ट वरनं पुढचा कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो, अन्यथा 300च्या सपोर्ट वरनं। मार्केट लेवलच्या वरती क्लोज झालेला आहे। पर्सेंटेज सपोर्ट साइडची पर्सेंटेज किती दिसते, 677। आपल्याला पर्सेंटेज जास्त इन्क्रीजिंग पाहिजे, 85 प्लस असेल तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो 24,400 च्या सपोर्ट वरनं। मार्केट लेवल वरती आलेला आहे, 85% झालेला आहे। ओवाय चेंज, व्हॉल्यूम आणि ओवाय 72 आणि 71 आहे। ज्यांना रिस्क घ्यायची आहे, ते लोक इथं कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतात। माझ्यासाठी हा ट्रेड अजून झालेला नाहीये, पण जे रिस्की ट्रेडर आहेत ते करू शकतात। इथं 20 पॉईंटचा एसएल लावायचा आहे। इंडिव्हिज्युअल मी हा ट्रेड केलेला नाहीये, पण मी ज्यांनी ट्रेड केलाय त्यांचा रिस्की ट्रेड हा केला होता लाईव्ह मध्ये, गुगल मीट वरती आम्ही सगळ्या सोबत असताना हा कॉलचा ट्रेड प्लॅन केला होता। त्यांचा हा ट्रेड झालेला आहे। बघूया नेमकं काय झालं या ट्रेड मध्ये। लेवल वरती रिटेस्ट केलेला आहे, ज्यांनी एंट्री नाही केली त्यांना एंट्री भेटलेली आहे। चला तर जाऊया पुढे, बघूया। मार्केट लेवलच्या खाली क्लोज झालेलं आहे। डाटा मध्ये काही चेंजेस आहे का, नाही, उलट डाटा आपल्याला फेवर मध्ये। आता लेवलच्या वरती जर क्लोज झाला तर त्यांच्यासाठी सेफ वाले पण इथनं पुट कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतात। चला, मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेलं आहे। एसएल ला मी कॉस्ट टू कॉस्ट करणार आहे, एसएल लॉस बुक करणार नाही या ट्रेड मध्ये। एसएल मी कॉस्ट टू कॉस्ट करणार आहे आणि या ट्रेडला होल्ड करणार आहे। चल त्याला प्ले करूया, डाटा काय बनतोय, डाटा मध्ये काय प्रॉब्लेम आहे का, नाही। सपोर्ट चांगला शिफ्ट झालाय। रेजिस्टन्सची वीकनेस कुठे दिसतेय, तर 24,450 आणि 24,500 वरती। अरे वा, छान। अजून टार्गेट आपलं बुक झालेलं नाहीये, टार्गेटला आल्यानंतर आपल्याला टार्गेट बुक करायचंय। मार्केटने खूप वेळ टाइमपास केलेला आहे, पण आपण ट्रेंड सोबत आहे त्याच्यामुळे काय अडचण नाहीये। आणि इथे माझं टार्गेट बुक झालेलं आहे। आता ह्या ट्रेडला होल्ड करू शकतो का, लेवलच्या वरती क्लोज झाला असता तर ह्या ट्रेडला होल्ड केला असता, पण लेवलच्या वरती क्लोज नाही झाल्यामुळे मला हा टार्गेट इथेच बुक करावा लागेल। चला, इथे बुक झालेला आहे, माझं पहिलं टार्गेट आलेलं आहे। हा रिस्की ट्रेड होता, सेफ वाल्यांसाठी हा ट्रेड नव्हता, काही अडचण नाही, ट्रेड नाही भेटला तर। आता 24,400 च्या रेजिस्टन्सला मार्केट आहे, रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड बनवू शकतो का, नाही बनवू शकत। का नाही बनवू शकत, रेजिस्टन्सची शिफ्टिंग ऑलरेडी एक बुलिश झालेली। ओवाय चेंजची पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे, 24,500 वरती पण पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीज होताना दिसतोय। ओवाय इन्क्रीजिंग आहे, ओवाय चेंज इन्क्रीज झालाय, आता फ्लॅट झालाय, व्हॉल्यूम पण फ्लॅट दिसतोय, पण पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे। त्याच्यामुळे इथं माझा पुढचा ट्रेड बनत नाही। 350 चा सपोर्ट भेटला, तर 400 चा सपोर्ट भेटला तर कॉलचा ट्रेड करू शकतो, कारण सपोर्ट माझा स्ट्रॉंग झालेला आहे।
मार्केट 450च्या रेजिस्टन्सला गेला तर आपण लेवल वरती चेक करू आणि मग नंतर ट्रेड मध्ये प्लॅन करूया. आता 450च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड बनू शकतो का? नाही बनू शकत, कारण सपोर्ट तुम्हाला प्रेशर वरती नाही, किंवा कमीत कमी रेजिस्टन्सची जी प्रेशर आहे 24,500 वर असता तर मी इथनं कॉलचा विचार केला असता. कॅन्डल टाइमपास करते मार्केट लेवलच्या जवळ, पण पर्सेंटेज तेवढं जास्त नाहीये, त्याच्यामुळे माझा हा ट्रेड इनिशिएट होणार नाही. आणि हे 2 वाजलेले आहेत, 2 वाजलेत आणि आपला एकच ट्रेड रिस्की झालेला आहे. ज्यांनी रिस्क घेतली त्यांनी हा कॉलचा ट्रेड केला आहे, ज्यांनी सेव्ह केले त्यांचे नो ट्रेड आहे. काही प्रॉब्लेम नाही, ट्रेड नाही जरी झाला तर तुम्ही आपलं कॅपिटल वाचवलेलं आहे. कॅपिटल वाचवणं पण एक हा ट्रेडच आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पोस्ट मार्केटमध्ये आणि भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तुम्हाला? फ्री इव्हनिंग वेबिनार होम पेज वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लिंक येते, ती 7 वाजता ऍक्टिव्हेट होते. इथे तुम्हाला जॉईन व्हायचंय. गेट नोटिफिकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल येईल, तिथे जर तुम्ही जॉईन केलं तर तिथे तुम्हाला बाकीचे पण नोटिफिकेशन येतील. आणि नवीन कोर्सेस जर तुम्हाला नवीन माहिती पाहिजे, आपल्याकडे पुण्यामध्ये एक नवीन बॅच चालू होणार आहे. ती होणार आहे कुठे? पुण्यामध्ये पीसीएमसी मध्ये 30 जुलैला. त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकता? कॉन्टॅक्ट करू शकता सपोर्ट टीमच्या नंबरवरती 9953262262. अन्यथा मला कॉन्टॅक्ट करू शकता 8149459525 या नंबरवरती. या कोर्सची डिटेल्स तुम्हाला भेटून जाईल. दुसरं, जयपूरला पण चालू होणार आहे 15 जुलैला 2026ला. मुंबईला पण होणार आहे 15 जुलैला चालू होणार आहे. तर तुम्ही त्या मेंटॉरला कॉन्टॅक्ट करू शकता. तर हे आपल्याकडे 3 कोर्सेस आहे. या कोर्सेस मध्ये तुम्ही जॉईन करू शकता आणि इव्हनिंग वेबिनार फ्री मध्ये आहे, त्याच्यामुळे तिथं काही अडचण नाही. तुम्ही बिंदास संध्याकाळी 7 वाजता जॉईन करून तुमचे प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद.